जून 90 वाघाड प्रकल्पातून इथल्या शेतकऱ्यांच्या टेलच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून लोकसहभागातून सिंचन ही संकल्पना समाज परिवर्तन केंद्राने ओझरला मांडली। या परिसरात 3 पाणी वापर संस्था स्थापन केल्या आणि हक्काचं शाश्वत पाणी शेतकऱ्यांना मिळेल या हेतूने आम्ही सगळे लोक समाजवादी विचाराचे लोक या कामामध्ये जोडले गेले। भविष्यात ह्या पाण्यातून सगळ्यांचं सिंचन होईल अशी जाणीव लक्षात आल्यानंतर ह्या भागातील घागऱ्या नाला, सटवई नाला, बाणगंगा नदी या नदीवरचे छोटे छोटे बंधारे तयार करून पुनर्भरण, जमिनीच्या पाण्याची पातळी वाढवणं या संकल्पनेतून आम्ही विशेष लक्ष दिलं। जमिनीची पातळी वाढल्यामुळे या भागातल्या जवळपास 300 विहिरींना पुनर्भरण झालं, त्यांची पण पाण्याची शाश्वत शेतकऱ्यांना मिळाली आणि म्हणून या परिसरामध्ये बारमाही शेती लोक करायला लागले। या उपक्रमामध्ये पुनर्भरण, पाण्याची पातळी वाढवणं हे जसं बरोबर आहे तसंच लोकसहभागातूनच गावचा विकास होईल ही संकल्पना बापू उपाध्ये या समाजवादी नेत्याने आमच्यासमोर मांडली आणि म्हणून गावातले सगळे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या लोकसहभागामध्ये सहभाग करायला लागले। बाणगंगा नदीवर ब्रिटिशकालीन सिस्टीम होती, ज्याला त्यांच्या भाषेत सेकंड क्लास सिस्टीम असं म्हटलं जायचं। हे बंधारे पूर्णपणे गाळाने भरून गेले होते आणि कुठेही बाणगंगा नदीत पाणी थांबायला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। जलसंपदा विभागातून यांत्रिकी मशीन त्यांनी दिली आणि शेतकऱ्यांनी या बंधाऱ्यातला गाळ, मुरुम हा आपल्या शेतावर किंवा शिवार रस्त्यावर त्यांनी तो पसरून द्यायचा ही संकल्पना होती। या 4 बंधाऱ्यांमधून, या बाणगंगा नदीवरच्या 4 बंधाऱ्यातून मठाचा बंधारा, गाडेकर वस्तीवरचा बंधारा, वडावरचा बंधारा, या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांनी कोट्यावधी मेट्रिक टन गाळ आणि मुरुम हा आपल्या शेतात पसरवला। जमिनीची पोत पण सुधारली आणि त्या भागात जे जुने नाले होते, जुने पाट होते, हे सुद्धा उकरले गेले आणि म्हणून विहिरींना पुनर्भरण झालं। याच्यात शेतकऱ्यांनी तर सहभाग केलाच, पण गावातील काही स्वयंसेवी संस्था, शेतकरी विकास संस्था यांनी पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलं आणि या परिसरात हे काम केल्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत दुष्काळ, पाऊस नाही, पावसाची वाट सगळे आपण बघतो, पण या बंधाऱ्यातून जे काही पुनर्भरण झालं, कुणी व्यक्तिगतरित्या ते उपसा करायचा नाही असा एक नियम ग्रामसभेने पण केला आणि त्यामुळे कुणी व्यक्तिगत शेतकरी या बंधाऱ्यातून पाणी उपसत नाही। घागऱ्या नाल्यावर 14 बंधारे शेतकऱ्यांनी श्रमदानाने बांधले आणि मग जिल्हा परिषदेकडून ते सिमेंट बंधारे पक्के करून घेतले। सटवई नाल्यावर 7 बंधारे, वनराई पद्धतीचे बंधारे आम्ही तयार करून घेतले। भूजल विभागाला या ठिकाणी बोलवलं आणि भूजल विभागाने सुद्धा नेमके बंधारे कुठे केले तर जवळपासच्या विहिरींना पर्क्युलेशन होईल आणि भूजल पातळी वाढेल अशा पद्धतीचा उपक्रम सन 90-91 पासून गेले अनेक वर्ष आम्ही करीत होतो आणि यावर्षी बाणगंगा नदीवर विशेष लक्ष देऊन ते काम केलं। त्याचे पडसाद आणि त्याचे परिवर्तनाचे समोर चित्र आपल्या समोर दिसतं असं मला वाटतं। या सृष्टीच्या निर्मितीच्या आधी या भूतलावर फक्त आणि फक्त पाणीच होतं। या पाण्यातून, दलदलीतून एक एक सजीव निर्माण होऊन ही जीवसृष्टी उदयास आली। कोट्यावधी वर्षे उलटली, या भूतलावरच्या सजीवांनी कालानुरूप क्रांती केली। या जीवसाखळीतील प्रमुख घटक असलेल्या मानवाने तर अगदी थक्क करणारी अशी प्रगती केली। बदलत्या परिस्थितीत इथल्या साधनसंपत्तीचाच उपयोग करून मानवाने स्वतःला प्रगत केलं। आज मानव इतका पुढारलेला प्रगत असूनही तो पाणी मात्र निर्माण करू शकलेला नाही। याचाच अर्थ असा की सृष्टीतील जीवांना जोडणारा मुख्य धागा म्हणजे पाणीच आहे।
या पाण्याच्या उपलब्धतेवर माणसाने शेती आणि औद्योगिक क्षेत्रात केलेली प्रगती पाहता ज्या राष्ट्रांकडे जलसाठे विपुल प्रमाणात आहेत, सुयोग्य जलनियोजन आहे, ती राष्ट्रे इतरांच्या तुलनेत अधिकच प्रगत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. खरं तर आपला देश शेतीप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश नागरिक शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय करून आपली गुजराण करतात. त्यामुळे या देशातील उद्योग, व्यापार, इथली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. आणि शेतीसाठी योग्य हवामानाबरोबरच सोबतीला काय हवं तर मुबलक पाणी. म्हणजे याचाच अर्थ असा, पाणी हा घटक आपल्या देशाच्या प्रगतीचा मुख्य स्रोत आहे. आपल्या देशाचा भौगोलिक आणि हवामानाचा अभ्यास केला तर आपणास असे निदर्शनास येईल की आपल्या देशात पडणाऱ्या मोसमी पावसाचे पाणी आपल्या गरजेपेक्षा 10 पट जास्त असून आपल्या देशातील अनेक प्रांतात आजही पाण्याचे दुर्भिक्ष आहे. व याचे मुख्य कारण म्हणजे जलनियोजनाचा अभाव, शासनाची उदासीनता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील नागरिकांची जलनिरक्षरता आणि बेजबाबदारपणा. प्राचीन काळात अस्तित्वात असलेली नदी पाणवठे ही संस्कृती कालक्रमणात संपुष्टात आली. पूर्वी 12 माही वाहणारी नदी नाले आता 6 महिन्यातच कोरडे ठाक पडू लागले. वाढती लोकसंख्या, वाढते नागरिकीकरण, दिवसागणिक घटणारे शेती क्षेत्र आणि वाढते उद्योगधंदे याने आज संपूर्ण जीवसाखळी संपुष्टात आलेली आहे. नदी नाल्यांमध्ये सोडण्यात येणारे शहरांचे, उद्योगांचे सांडपाणी यामुळे नद्यांच्या जलस्रोतांचे पाणी दूषित होत असून या नैसर्गिक जलस्रोताचे संपूर्ण आरोग्यच बिघडत आहे. याचा परिपाक म्हणजे आज निर्माण झालेले जलसंकट. आजच्या आधुनिक युगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळातही आपण रीतीभातींमध्ये, धर्माच्या जोखडांमध्ये अडकलेलो आहोत. आजही धरणांमध्ये साठवलेल्या पाण्याची कवाडं आपण कुंभपर्वतातील शाही स्नानासाठी खुली करतो. हे असं आपलं वागणं कशाचं द्योतक आहे? भविष्यात आपण असेच जर वागत राहिलो तर निश्चितच आपण विनाशाच्या दिशेने चाललो आहोत. कारण आगामी काळात 3रं महायुद्ध फक्त आणि फक्त पाण्यासाठीच लढलं जाईल. ज्या राष्ट्रांकडे पाण्याची उपलब्धी जास्त त्यांची अधिसत्ता इतर राष्ट्रांवर राहील. या ओढवलेल्या संकटाची भीषणता जाणवून या संकटाचे निराकरण करण्यासाठी निसर्गाने दिलेल्या या अमूल्य जीवनाला वाचवण्यासाठी, निसर्गाला जपण्यासाठी काही माणसं गेली अनेक वर्षापासून लढा देत आहेत, झटत आहेत. लोकांमध्ये जलसाक्षरता रुजवत आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा या मंत्राचे महत्त्व लोकांना पटवून देत आहेत. ज्याप्रमाणे नदी नाले आपल्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याने इतरांचे जगणे समृद्ध करतात, तसेच आपले संपूर्ण आयुष्य पाण्यासारखं समाजाला वाहणाऱ्या या पाणीदार माणसाचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हा छोटासा प्रयोग. वाघाड कालव्याचा टेलचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर वाघाड उजवा कालवा आणि डावा कालवा यातल्या 19 गावं, 15,000 शेतकरी आणि अनेक शेतकरी यांनी संघटित होऊन वाघाड प्रकल्पस्तरीय संस्था स्थापन केली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पातळीवर वाघाड धरण शेतकऱ्यांनी सिंचनासाठी ताब्यात घेतले. हा प्रयोग सगळीकडे यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्र, भारतातील विविध राज्याचे अधिकारी, शेतकरी, परदेशातले, इतर देशातलेही शेतकरी, अधिकारी आणि तज्ज्ञ वारंवार हा प्रयोग यशस्वी कसा झाला याची माहिती घेण्यासाठी ओझरला आणि वाघाड प्रकल्पावर वारंवार येत आहे. शासन व्यवस्था, शेतकरी आणि स्वयंसेवी कार्यकर्ते यांची एक टीमवर्क झालं वाघाडवर आणि म्हणून वाघाड प्रकल्प यशस्वी झाला. त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांची जीवनमान उंचावलं, पाणी समन्यायी वाटपाची सुरुवात झाली आणि शेतमजुरांना सुद्धा बऱ्यापैकी रोजगार निर्मिती झाली. पाण्याची शाश्वती मिळाल्यामुळे शेतकरी हा आपली पीक रचना बदलायकडे त्यांचा कल झाला आणि त्यांचं उत्पन्न आणि देशाचं उत्पादन पण वाढलं. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. या परिसरातल्या लोकांची ही पाहणी झाल्यानंतर, हे बघितल्यानंतर इतर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक विश्वास निर्माण झाला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पावर, मुळा प्रकल्प असेल, ओझरखेड प्रकल्प असेल, गंगापूर प्रकल्प असेल, भोजापूर प्रकल्प असेल,
मराठवाड्यातले जायकवाडी प्रकल्प असेल, विदर्भातले विविध प्रकल्पावर सुद्धा पाणी वापर संस्था शेतकऱ्यांच्या सहकार्याने आणि शासनाच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लोकसहभाग कसा घ्यावा, टेल टू हेड सिंचन कसं करावं, याच्यासाठी सुद्धा शासनाने काही कमिटी केली आणि म्हणून त्यातून 2000 याचा परिणाम असा मला दिसतो की महाराष्ट्रामध्ये 2005 साली शासनाने शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्थेच्याबद्दल लोकांकडे हस्तांतर करण्यासाठी नवीन 2005 साली शासनाने कायदा करावा लागला आणि या पाणी वापर संस्थांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्याचं काम झालं. त्याचं योगदानसुद्धा समाज परिवर्तन केंद्राचं मोठ्या प्रमाणात आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. वाटेतल्या काट्यांची मी कधी तमान केली, आलेल्या संकटांना मी भीक कधी न घातली. उसळणी तुफान जरी येते अंगावर धावणे, मी दृढ अचळ कातळासारखा तयांना घेतो वरचेवर झेलून. मी कधी न डगमगलो, न पळालो कधी भिवनी. मी कधी न डगमगलो, न पळालो कधी भिवनी. करतो आव्हान तयांना या पुन्हा पुन्हा चालूनी. मी येथेच उभा आहे घट्ट पाय रोवनी, घट्ट पाय रोवनी. करतो आव्हान तयांना या पुन्हा पुन्हा चालूनी, या पुन्हा पुन्हा चालूनी. अशी ही वाट माझी आहे काटेरी बिकट खडतर. अशी ही वाट माझी आहे काटेरी बिकट खडतर. चाललो आहे धुंदीत मी एकटाच माझा 72 कलंदर. या वाटेवर चालताना आज, या वाटेवर चालताना आज मी असेल जरासा ठेचाळलेलो, असेल जरासा रक्ताळलेलो. कुणी म्हणतील संपला आता, कुणी म्हणतील थकला आता, परी माझे मलाच ठाऊक मी जरान थकलेलो, मी जरान खचलेलो. दृढ माझी आशा, दृढ माझी दिशा, दृढ माझी आशा, दृढ माझी दिशा. अंधाराच्या कुशीतही शोधेन उद्याची उषा. आश्वस्त मी ध्येयासक्त मी, आश्वस्त मी ध्येयासक्त मी. आज जरी मी एकटा चाललेलो, आश्वस्त मी ध्येयासक्त मी. आज जरी मी एकटा चाललेलो, माझे मलाच ठाऊक मी जरान खचलेलो, मी जरान थकलेलो. आजवर इथवर चालता आलो, आजवर इथवर चालता आलो. म्हटलं सहजच बघावं मागे वळून. आजवर इथवर चालता आलो, म्हटलं सहजच बघावं मागे वळून. 4-6 कोणी सोबती दिसतायत, आवाज देतायत. 4-6 कोणी सोबती दिसतायत, आवाज देतायत. थांबा थांबा आम्हीही येतोय मागून. थांबा थांबा आम्हीही येतोय मागून. सोबत तुझ्या, साथीला तुझ्या, याच वाटेवरून, याच वाटेवरून, याच वाटेवरून. सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे. सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे. ओठावर झेलूया थेंब पावसाचे. ओठावर झेलूया थेंब पावसाचे. ओ सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे. अंकुर त्या बीजाला हवा ऊन वारा. अंकुर त्या बीजाला हवा ऊन वारा. मायेची छाया अनमनाचा उबारा. मायेची छाया अनमनाचा उबारा.
पाचूचे मखमाली चित्र जीवनाचे पाचूचे मखमाली चित्र जीवनाचे हो सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ विज्ञाना ममतेचे नवे सूर देऊ विज्ञाना ममतेचे नवे सूर देऊ युद्ध नको शांती हवी शब्द अमृताचे युद्ध नको शांती हवी शब्द अमृताचे सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे सृष्टी